जय श्री माताजी. श्री मातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. आपण थोडा वेळ श्री मातांना पाहायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. प्रसन्न मुद्रेनं आपण श्री मातांना पाहायचं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती, जी 10 बोट आहेत आपली, त्या बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसातून आपण लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे तिथून व्हायब्रेशन्स आपण खेचून घ्यायचे आहेत. वर नाही आहे, वर कातडीवरती नाही, बोटाच्या टोकावर नाही आहे, आतमध्ये नसा आहेत. संपूर्ण नसांच्या मध्ये लक्ष द्यायचं. आतपर्यंत, कुठपर्यंत आपली बोट आहेत तिथपर्यंत लक्ष केंद्रित करायचं आहे, नसांच्या वर. तिथून आतमध्ये आपण शोषून घेतोय व्हायब्रेशन्स. हे जाणवतं आपल्याला की हातामधून व्हायब्रेशन्स येणं फार महत्वाचं आहे आणि ते खेचून घेणं त्याहून महत्वाचं. त्या थंड चैतन्य लहरी, त्याचा आनंद घेता आला पाहिजे आपल्याला. आणि हे परम चैतन्य श्री मातांच्याकडून आपल्याला मिळतं. म्हणजे श्री मातांचं अटेन्शन जर आपल्याकडे असेल तर आपल्याला परम चैतन्य जोरदारपणे येत असल्याचं जाणवेल. त्यासाठी काय करायचं आहे, आपण अगोदर श्री मातांशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे श्री मातांना पाहायचं आहे बसून शांत चित्तानं. श्री मातांची स्तुती करायची आहे, म्हणजे देवीची स्तुती करायची. देवी स्तुती आहे ना आपल्याकडे. पूर्वीच्या ऋषी मुनींनी जी देवीची स्तुती स्तोत्र गायलेली आहेत, प्रत्येक देवतेचं स्तोत्र आहे, स्तुती स्तोत्र आहे. कशासाठी निर्माण केले हे, की ती देवता प्रसन्न व्हावी आणि आपल्याला आशीर्वादित करावी, यासाठी ते स्तुती स्तोत्र आहे. म्हणून देवता ज्या आहेत त्या स्तुतीप्रिय असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून देवतांना स्तुती केलेलं आवडतं फार, म्हणून ही स्तोत्र निर्माण झाली. आणि या स्तोत्रामुळे देवता प्रसन्न होतात आपल्यावरती. पण त्याबरोबर कर्मकांड पण आलं. म्हणजे हे स्तोत्र किंवा ही स्तुती म्हणत असताना आपण आत्मसाक्षात्कारी असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपण आत्मसाक्षात्कारी नसू आणि हे स्तोत्र किंवा स्तुती देवतेचं करतोय तर कदाचित ती देवता प्रसन्न न होता नाराज पण होऊ शकते. याचं कारण काय, आपल्याला अधिकार नाही आहे. अधिकार पाहिजे ना. म्हणजे आपलं कनेक्शन पूर्णपणे त्या परमात्म्याशी लागल्याशिवाय आपण तिचं स्तुती देखील करू शकत नाही. कारण स्तुती केल्यानंतर ती देवता प्रसन्न झाल्यानंतर जे व्हायब्रेशन्स उत्सर्जित होणार आहेत त्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजणं आवश्यक आहे. जर नॉन सहयोगी असेल तर त्याला कळणारच नाही ना की व्हायब्रेशन्स म्हणजे काय आहे, किंवा देवता प्रसन्न झाल्यानंतर निराकार मध्ये ते आपल्याला प्राप्त होत आहेत हे त्यांना माहितीच नाही आहे. त्यामुळं काय होतं की देवता नाराज होतात, कारण यांना ती भाषा माहिती नाही आहे. म्हणून देवी देवतांची स्तुती करत असताना आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्याला व्हायब्रेशनची जोड दिली पाहिजे. म्हणजे साक्षात आपण त्या देवतेची स्तुती करत असतो. समजा आपण आता देवी स्तुती वाचतोय किंवा ऐकतोय, ऐकण्यापेक्षा आपण स्वतः म्हटलेलं कधीही चांगलं. कारण आपण आपल्या मुखातून बोलत असताना ज्या व्हायब्रेशन्स निर्माण होणार आहेत, किंवा ती देवता आपल्या भक्तीनं, जसं आपण देवीची स्तुती करताना भक्ती करतो, भक्तीनं म्हणतो की नाही साक्षात देवता आपल्या समोर आहे आणि आपण तिच्या समोर बसून त्या देवतेची स्तुती करतोय, तर ती देवता आपल्याकडे पाहून प्रसन्न होते. आणि प्रसन्न झाल्यानंतर ती चैतन्य उत्सर्जित करते आणि चैतन्य उत्सर्जित केल्यानंतर आपल्या हातातून ते चैतन्य वाहायला सुरुवात होतात. म्हणून ही भाषा जी आहे ना, ही भाषा
ही देवतांची भाषा आहे आणि ही भाषा आपण शिकून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच कुणीही उठून देवतेचं नाव घ्यायचं नाही. प्रत्येकानं काय केलं, देवतेचं नाव घ्यायला सुरुवात करा. कोण रामाचं, कोण कृष्णाचं, कोण विठ्ठलाचं. आपल्याला इच्छित देवतेचं नाव, आता समजा आपली शिवांच्यावरती भक्ती आहे, शिवशंकरांच्यावरती भक्ती आहे, तर काही लोक जपमाळच करतात, 108 वेळा शिवांची भक्ती. परंतु हे कर्मकांड करून त्यांना काहीही मिळत नाही. चुकलेलं देवाचं नाही आहे. देवाने परमेश्वरानं आपल्याला सांगितलेलं आहे, की परमेश्वर काय आपल्या खिशात नाही आहे. त्याच्याकडे पोहोचायचं म्हणजे काहीतरी नियम आहेत ना, अटी आहेत आपल्याला. जे प्रोटोकॉल आहेत, जे दैवी प्रोटोकॉल आहेत, ते आपण मान्य केले पाहिजेत आणि त्यानुसार आपण एक-एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. म्हणजे कुणीही यायचं आणि कुठल्याही देवतेचं नाव घ्यायचं असं कधी होत नसतं. म्हणून त्याला अधिकार पाहिजे. मग त्यासाठी गुरु करायला पाहिजे. पूर्वीची लोकं सांगायची, नाही गुरु पाहिजे. बाबा गुरु मार्गदर्शक आहे, वाटाडे आहे. आणि तो जे नाव सांगेल त्याप्रमाणे मग ती गुरु, जर खरा गुरु असेल तर. खोटे असतील तर ते असंच नाव देतात आणि त्या माणसाचं नुकसान होऊ शकतं. जर ते खरे असतील तर पहिला काय करतात, ते त्याला आत्मसाक्षात्कार देतात. पहिली गोष्ट म्हणजे ही देवाची भाषा जी आहे ती पहिला त्याला शिकवतात. जसं श्री माताजीने आपल्याला आत्मसाक्षात्कार दिला, परमेश्वराची जाणीव करून दिली, की आपल्यातली कुंडलिनी शक्ती जागृत केली त्यांनी आणि आपलं कनेक्शन लावून दिलं. मग कनेक्शन लावून दिल्यानंतर देखील आपल्यामध्ये जर शहाणपणा नाही आला, आपण अशीच जर कर्मकांड करत राहिलो, तर त्या देवता नाराजच होतात आणि त्याचे फटके बसायला सुरुवात होतात. मग गणांचा त्रास होतो काही वेळेला. असंही होतं. काही जण म्हणतात, मी एवढं परमेश्वराचं करतो, मला हा त्रास का होतो? तर काही आपल्यामध्ये आपण जे करतो ते करत असताना आपलं आत्मपरीक्षण करून आपण पाहिलं पाहिजे, जे आम्ही करत आहोत ते योग्य आहे का? किंवा आमचं लक्ष व्हायब्रेशन्सकडे आहे का? किंवा ज्या देवतेची आम्ही भक्ती करतो, तर त्या देवतेकडून चैतन्य येत असताना त्या देवतेला काय म्हणायचं आहे हे कळणं आवश्यक आहे ना आपल्याला. म्हणजे ती देवता प्रसन्न झाली की नाही हे देखील आपल्याला जर समजत नसेल, तर आपण भक्ती तरी कशाची करतो? म्हणजे श्रीमाताईने जे आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे, तो फार महत्वाचा आणि मोलाचा आहे. आणि हे करत असताना आपलं चित्त कायम त्या शक्तीशी जोडलेलं असलं पाहिजे. मग आपण कुठल्याही देवतेला आवाहन जरी केलात, त्याची स्तुती स्तोत्र जरी गायलात, तरी ती देवता आपल्या समोर येते. आणि आपल्या समोर आल्यानंतर त्यांच्या व्हायब्रेशनद्वारे आपल्याला समजतं, की ना व्हायब्रेशन्स येतात म्हणजे ती देवता आलेली आहे. म्हणजे आपण अधिक नम्र होणं आवश्यक आहे. जर ती देवता दिसत असती, तर आपल्याला काय झालं असतं माहिती नाही. परंतु दिसत नाही हेच बरं आहे. चैतन्याद्वारे तरी कळलं पाहिजे ना आम्हाला, की ती देवता आलेली आहे. गणेशाची स्तुती करतो किंवा गणेश अथर्वशीर्ष म्हणतो किंवा गणेश स्तुती केल्यानंतर श्री गणेश आपल्या समोर हजर होतात. हजर झाल्याबरोबर व्हायब्रेशन्स लगेच वाढतात. काही जणांचं असं आहे, की स्तुती स्तोत्र गायला सुरुवात केल्याबरोबर जसं आपण भजन म्हणतो. भजन म्हटल्याबरोबर काय होतं, व्हायब्रेशनमध्ये वाढ होते. आपल्याला त्याचा चांगला अनुभव आहे, की भजन म्हणायला सुरुवात केलं, की लगेच व्हायब्रेशन्समध्ये वाढ होते. हे का लक्षात येत नाही आपले, की का होते? व्हायब्रेशन्स का वाढतायत? हे आपल्या का लक्षात येत नाही? हे समजणं आवश्यक आहे. कारण हे भजन म्हणजे त्या देवतेची केलेली स्तुती आहे. जसं गणेशाचं भजन म्हटलं आम्ही सुरुवातीला. तर गणेश भजन करत असताना, त्या देवतेची स्तुती करताना ती देवता प्रसन्न होऊन त्या ठिकाणी हजर झालेली असते आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी. म्हणून व्हायब्रेशन्समध्ये वाढ होतात. मग याच व्हायब्रेशन्स आपण शोषून घेतल्या पाहिजेत त्यांच्या. म्हणजे जे काही त्यांचे आशीर्वाद आहेत, जे काही ते चैतन्य देतायत आपल्याला, ते चैतन्य आपण शोषून घेतलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. पण उलटं होतं काही वेळेला. आपल्या लक्षात येत नाही, की ते आलेत आणि हां, बरं वाटतं व्हायब्रेशन्स येतायत, ठीक आहे. एवढं इथपर्यंत आपली झेप असते. याच्या पुढे काय करायचं ती देवता आल्यानंतर हे मात्र आपल्याला समजत नाही. आणि त्यामुळेच आपण काय करतो, हे झालं ते भजन म्हणा, ते झालं ते भजन म्हणा. म्हणजे प्रत्येक देवी देवतांना आपण हजर तर करतो, येतातच ते. व्हायब्रेशन तर येतच असतात. परंतु त्यांचा आदर कसा करायचा, त्यांच्या व्हायब्रेशन्स खेचून कशा घ्यायच्या, हे मात्र न समजल्यामुळे त्या देवता नाराज होऊ शकतात. म्हणजे श्री माताईने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. फक्त ते व्यवस्थितरित्या आपल्याला घेता आलं पाहिजे, एवढी पात्रता आम्ही मिळवणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे.
जसं आम्ही ध्यान करतो, ध्यानामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजतं, की बाबा कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे आहे. आपल्यामध्ये कुठलं चक्र खराब झालेलं आहे आणि त्या चक्रावर कुठली देवता आहे, तिचंच स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. आणि तिचं स्तोत्र म्हटल्यानंतर ती देवता प्रसन्न झाली, की तिथली निगेटिव्हिटी निघून जाते आणि ती देवता त्या ठिकाणी प्रगट होते आणि चैतन्य उत्सर्जित करते. मग आम्ही म्हणतो हे चक्र सुटलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या देवतेला प्रसन्न करून घेऊन चैतन्य उत्सर्जित करून घेऊ शकतो आणि या चैतन्याद्वारे आपले आजार बरे होऊ शकतात. असा कुठलाही आजार नाही की सहजयोगानं बरा होत नाही. श्री मातांनी सांगितलेलं आहे. फक्त त्यातलं मास्टर म्हणजे दर्दी असायला पाहिजे आपण. आपल्याला हे कळलं पाहिजे, ही चैतन्याची भाषा समजणं आवश्यक आहे. ही प्रत्येकाला आली पाहिजे, की बाबा या माणसाला नेमका कुठला त्रास होतो हे हाताच्या बोटावरती जर समजलं आणि ते चक्र जर आपल्याला ठीक करता आलं, ती देवता जर जागृत करता आली, तर त्या व्यक्तीचा आजार पूर्णपणे निघून जाऊ शकतो. म्हणजे हे एवढं सोपं आहे. तसं ते अवघडही आहे. परंतु त्या ट्रॅकमध्ये आल्यानंतर हे सर्वात सोपं आहे. हे करणारे श्री माताजीच आहेत. फक्त आपण भक्तीनं त्यांचं आवाहन करायचं आहे आणि ही चैतन्याची भाषा आपण शिकून घ्यायची आहे. बस एवढंच करायचं आहे. करायचं काय आहे आपल्याला? काही सुद्धा नाहीये. श्री मातांच्या समोर बसायचं आहे आणि श्री मातांना बघत व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत आणि इतर लोकांना, इतर साधकांना ते चैतन्य आपण द्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. यामध्ये जे काही ज्ञान श्री माताजी आपल्याला देणार आहे, ते चैतन्यातूनच देणार आहेत. आपली पात्रता बघून श्री माताजी आपल्याला ज्ञान देणार आहेत. म्हणून आपली पात्रता आपण वाढवायची आहे. म्हणजे हे जे काही आपलं पात्र आहे, ते आपण मोठं केलं पाहिजे. आपलं चित्त विशाल केलं पाहिजे. आपलं हृदय विशाल केलं पाहिजे, तसं गहन केलं पाहिजे. सागरासारखं गहन असायला पाहिजे. म्हणजे आपल्यातल्या ज्या काही निगेटिव्हिटीज आहेत, त्या आपण सगळ्या काढून टाकल्या पाहिजेत. जे काही आमच्यामध्ये दोष आहेत, समजा आपल्याला काही वेळेला दोष वाटतात. आहेत, समजतं आपल्याला, की हा माझ्यामध्ये दोष आहे बा, तो दोष आहे. परंतु तो काढून टाकता आला पाहिजे आणि तो काढून टाकल्यानंतर जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कशी येईल, इकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. जर आपल्यातले दोष आपल्याला समजले, तर आपणच ते दोष काढून घेऊ शकतो. दुसरे कोणी येऊन आपल्यातले दोष काढून शकणार नाहीत. त्यासाठी श्री माताजी जे काही सांगतायत, त्याप्रमाणे आपण आचरण करत आपल्यातले दोष आपण काढले पाहिजेत. म्हणजे सतत आमचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे, की माझ्यामध्ये काय दोष आहे आणि तो मी कसा काढू आणि कशा व्हायब्रेशन्स आमचे वाढतील आणि कशा देवता आमच्यामध्ये आम्ही जागृत करू आणि कायम आम्ही शस्त्रार्च्यावरती कसं राहू, हे जर आम्ही स्वतः ठरवलं, तर आमच्यामध्ये प्रगती होऊ शकते. म्हणजे आपले दोष आपण स्वतः पाहायचेत. दुसऱ्यांच्या दोषाकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. ते काम श्री माताजींचं आहे. ते करतील कसं ठीक करायचंय त्यांना. पण आपल्या दोषाकडं आपणच पाहायचं आहे आणि आपले दोष आपणच घालवायचे आहेत. आपली चक्र आपण स्वतःच स्वच्छ करायचे आहेत. श्री माताजी सांगतायत त्याप्रमाणे आपली चक्र आपण स्वच्छ करायचे आहेत आणि त्या चक्रावरती देवी देवतांची स्थापना करून आपण चैतन्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे सहजयोग एवढा साधा, सोपा आणि सरळ आहे. आपण त्याला अवघडमध्ये कधी न्यायचं नाही आहे. म्हणून साधं सोपं जे दिसतंय ना, तेच खरं असामान्य असतं. आपल्याला वाटतं हे सामान्य आहे. परंतु जे सामान्य आहे ना, तेच खरं असामान्य असतं. म्हणूनच आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं आणि आपल्यातले दोष आपण स्वतःच काढून घ्यायचे. आता श्री मातांच्याकडे पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा, लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं आहे आपल्याला, परमचैतन्यावरती. थोडंसं ताठ बसायचं आपल्याला. आपल्या ज्या बोटातून नसा आहेत, त्या नसामधून चैतन्य आपण आतमध्ये खेचून घ्यायचे आहेत. खेचलेल्या व्हायब्रेशन्स मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचे आहेत, एकसारख्या. बघा, जसं आपण पाण्यामध्ये हात घालतो ना, पहिले बोट जातात, मग मनगट जातं, मग कोपरा जातो. तशा व्हायब्रेशन्स आत, आत, आत खेचून घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे एक वेळ अशी येते, की ह्या व्हायब्रेशननी आपले हात लुप्त झाल्यासारखं वाटतात. म्हणजे बर्फ जसं बर्फामध्ये हात घातल्यानंतर कसं
कळत नाही ना आपले हात आहेत किंवा नाही आहेत, काय कळत नाही. तशी परिस्थिती आपली होते. म्हणजे थोडक्यात काय तर आपण विरघळून जातो. हात आपले विरघळून जातायत. तसंच या व्हायब्रेशन्स पूर्ण बॉडीमध्ये जर आपल्या पसरल्या, नसामध्ये जर पसरल्या, तर आपल्या नसा जागृत होतात आणि आपल्याला असं वाटतं, की ही बॉडी आहे किंवा नाही, हलकी होते ती. बघा, हलकी कशी होते? की चैतन्यामुळे. आपला आत्मा आहे आतमध्ये आणि हे चैतन्य असल्यामुळे हळू काय होतं, आपलं शरीर हलकं होतं. वायू तत्वामध्ये आपण जातो. म्हणजे ही तत्व आहेत. जसं पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, अग्नी तत्व आहे, वायू तत्व आहे, आप तत्व आहे. म्हणजे या तत्वाप्रमाणे हे जे काही तत्व आपल्यामध्ये जर जागृत झालं, तर ते तत्व आपल्याला आतमध्ये जागृत झालेलं दिसून येतं. हे सगळे आत्म्याचे गुण आहेत ना. आत्मा, शरीर कशापासून बनलंय? पंचमहाभूत तत्वापासून. आणि आत्मा कसा बनलाय? तर या पंचमहाभूत तत्वाच्या तन्मात्रापासून आत्मा बनलेला आहे. म्हणून ही जी काय तत्व आहेत, ती आपल्या आतमध्ये जागृत असणं आवश्यक आहे आणि या तत्वातल्या व्हायब्रेशन्स काय आहेत, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. जसं पृथ्वी तत्वातल्या व्हायब्रेशन्स काय आहेत, ते समजणं आवश्यक आहे. जसं जल तत्वातल्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, ते कळलं पाहिजे. वायू तत्वातल्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, त्या समजणं आवश्यक आहे. आणि आकाश तत्वातल्या व्हायब्रेशन, विराट, तिथल्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, हे देखील समजणं आवश्यक आहे. आणि यासाठीच आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव असणं आवश्यक असतं. हे कळणं आवश्यक आहे. ही रोज आपण याप्रमाणे श्रीमातांच्या समोर बसून व्हायब्रेशन्स घेतल्या पाहिजेत. आपण या बाबतीत कुठल्याही प्रकारची हयगय करायची नाही. श्रीमातांच्या समोर बसून रोज 1 तासभर तरी या व्हायब्रेशन्सचं खेचून घेणं आवश्यक आहे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे आणि उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आपल्याला. बघा, लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. शिस्तीत कुंडलिनी वरती चढवतोय आपण. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते हे कळणं आवश्यक आहे. एक गाठ मारायची आपण. शस्त्रारच्या वर एक गाठ मारली. शस्त्रारच्या वर आल्यावर एक गाठ मारायची. बघा, शस्त्रारच्या वर. त्यानंतर दुसऱ्या वेळेला लगेच कुंडलिनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनीवरती आहे. आता डोळे बंद असल्यामुळे कळतं की आतमध्ये लक्ष जातं. हाताबरोबर कुंडलिनी वर येते. शस्त्रारमधून वर आली. शस्त्रारमधून वर काढायची तिला अशी दोन्ही हातांनी वर अशी उचलायची, काढायची आणि मग गाठ मारायची. 2 गाठी. काढायची, 2 गाठी मारायची. बरोबर वर बांधली. तिसऱ्या वेळेला बघा, ही किती सूक्ष्मातलं आहे. हळू कुंडलिनी वर चढवायची आपल्याला. शिस्तीत कळतं, पाठीच्या मणक्यातून पुढून कळतं. 3 गाठी मारतोय आपण. वर काढायची, गाठ, वर काढायची, गाठ मारायची, वर काढायची, गाठ मारायची. 3 गाठी झाल्या. आता कवच घ्यायचंय. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. लक्ष या कवचाकडे द्यायचं. हात आपलं कार्य करते. 7 वेळा इकडून तिकडे कवच घेतं. लक्ष आपलं कवचावरती पाहिजे. म्हणजे उजव्या हातातून बोटातून जे चैतन्य बाहेर पडते ना, त्यातून हे कवच तयार होत असतं. बघा, म्हणून आपलं लक्ष कवचाकडे द्यायचं आणि या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना पाहिजे आपल्यामध्ये. कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. म्हणून हे कवच धारण केलं पाहिजे आपण. धारण हे महत्वाचं आहे. केवळ बंधन जरी आपण व्यवस्थित घेतला तरी आजार होत नाहीत आपल्याला. किती सोपं आहे श्रीमातांनी दिले. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्यावरती, म्हणजे जे चैतन्य येतंय ते आपण खेचून घेतोय आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचावरती थोडं लक्ष देऊया. म्हणजे बंधन आपल्याला बसलंय की नाही बघूया. हे पण बघणं आवश्यक आहे ना. नाहीतर आपण बंधन घेतच राहतो आणि बसलंय की नाही बसलंय हे मात्र बघतच नाही. हे असं न करता
आपल्याला कळलं पाहिजे आपण काय करतोय, आपण कुठल्या स्टेपला जातोय आणि तिथं काय होतं आणि ते कशा प्रकारे व्हायब्रेशन्समध्ये समजतं आपल्याला. जाणीव कशी होते हे कळणं आवश्यक आहे. अंधाप्रमाणे काही करायचं नाही आहे. हे कळायला पाहिजे आपल्याला, समजणं आवश्यक आहे. डोळस भक्ती पाहिजे आपली. हं, बरोबर. आता थोडीशी उष्णता वाढलेली आहे बाहेरच्या बाजूला. अजूनही वाढेल काही सांगता येत नाही. परंतु यासाठी ही वाढू नये, हे निसर्गाचं संतुलन व्हावं, यासाठी आपण ही प्रयत्न करू शकतो. करायचं काय आहे? आता उष्णता वाढली म्हणजे काय झाले, सूर्यनाडी तप्त झालेली असते. सूर्यनाडी म्हणजे सूर्य आग ओकते. म्हणजे आपल्या राइट साइडला खूप गरम आहे. लेफ्ट साइड म्हणजे चंद्रनाडी, ती थंड आहे अगदी. आता निसर्गातली उष्णता वाढलेली आहे. तर आपण करायचं काय? तर उजव्या हातानं डावीकडून व्हायब्रेशन्स घ्यायचे डोक्यावरून आणि उजवीकडे टाकायचे अशा. आणि इच्छा करायची, की उष्णता थोडी कमी होते किंवा निसर्गाचं संतुलन व्हावं, यासाठी आपण करायचं आहे. किती वेळा करायचं, काय करायचं हे महत्त्वाचं नाही. व्हायब्रेशन्स आल्या थांबायचं. बघा, उजवीकडून काय करायचं, डावीकडून उजव्या हातानं डावीकडच्या व्हायब्रेशन्स घ्यायच्यात, डोक्यावरून उजवीकडे खाली दाबायचंय त्याला. म्हणजे डावी बाजू चढवायची आहे, उजवी बाजू खाली दाबायची आहे. अशा पद्धतीनं करायचं हे. म्हणजे चंद्र नाडी चढवायचे आणि सूर्य नाडी खाली दाबायची आहे. बघा, डोक्यावरून घेऊन खाली दाबायची अशी. म्हणजे थोडी थंडवा आपण उजवीकडे टाकतोय. चंद्राचा थोडा थंडवा सूर्यनाडीकडे टाकतोय. म्हणजे नाडी खाली दाबतोय, चंद्र नाडी वरती काढतोय. अशा पद्धतीनं. म्हणजे डावीकडे वजन जर जास्त आहे, ते काढून आम्ही उजव्या बाजूला टाकतोय. बघा, शिस्तीत टाकायचं. जलदेवता साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री. ओम त्वमेव साक्षात श्री जलदेवता साक्षात श्री आदिशक्ती माता. म्हणजे निसर्गाचं संतुलन व्हावं, यासाठी आपण हे करतोय. पूर्णपणे सगळीकडे जिथं जिथं उष्णता आहे तिथं संतुलन व्हावं. या पृथ्वीचं संतुलन व्हावं, या निसर्गाचं संतुलन व्हावं, यासाठी आपण डावीकडून उजवीकडे व्हायब्रेशन्स टाकतोय. एकसारखं. अगदी भक्तीनं टाकायचं. म्हणजे काय होतं, उष्णता थोडी कमी होते आणि कदाचित पर्जन्य देवता ती देखील आपल्याला मदत करू शकते यामुळे. म्हणजे जलदेवता जी आहे ती जागृत व्हावी आणि थोडंसं निसर्गाचं संतुलन व्हावं, यासाठी आपण ही क्रिया करतोय. डावीकडून उजवीकडे टाकतोय. हं. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे करायचे. परत व्हायब्रेशन्स आपण बघायच्या श्रीमातांच्याकडून. दोन्ही हातातून चैतन्य एकसारखे वाहतात का? थोडासा गारवा यावा यासाठी. जर फारच गरम होत असेल तर डावीकडून उजवीकडे टाकायचं आहे आणि जास्त थंडी वाजत असेल तर उजवीकडून डावीकडे टाकायचं असतं. निसर्गाचं संतुलन. म्हणजे पंचमहाभूत तत्वाचं संतुलन करायचं काम सहजयोगी करू शकतात. होतं, श्रीमातांनी दिलेलं आहे. फक्त आपलं यंत्र तेवढं व्यवस्थित पाहिजे. आपल्या शरीराचं, चक्रांचं. म्हणजे जमतं सगळं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. आपला उजवा हात डाव्या बाजूला हृदयावरती ठेवूया. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. म्हणजे सूक्ष्म देह म्हणजे तो मी आहे. लगेच सूक्ष्म देह झालं पाहिजे हृदयामध्ये आपण. हा स्थूल देह बघतोय आपण, तसं सूक्ष्म देह, आत्म्याचा देह, तो मी आहे. तो मी शिव, शिवोहम शिवोहम, तो मी आहे. त्या परब्रह्माचा
मी अंश आहे. हे शरीर तर आपण सोडून जाणारच आहोत एक दिवस. मग मी कोण आहे यामध्ये हे शोधणं गरजेचं आहे ना? का असंच आपलं आयुष्य घालवायचं आहे आपल्याला? आत्मसाक्षात्कार श्री मातांनी दिलाय. तो कशासाठी? आत्म्याच्या जास्तीत जास्त जवळ जावं. आत्म्याला आपण त्याचा अनुभव जास्तीत जास्त घ्यावा आणि शेवटी हे कळावं, की बाबा हे शरीर म्हणजे मी नाही आहे, मी आत्माच आहे. हे समजावं. इथपर्यंत आपण थोडीशी तपश्चर्या करणं गरजेचं असतं. म्हणून ध्यानधारणा करायची असते. ध्यान करणे म्हणजे आत्म्याचं चिंतन, मनन. मी आत्मा आहे हे समजून घेणं म्हणजे ध्यान करणं. ती धारणा करणं सतत. जसं अळी असते ना, अळीचं फुलपाखरू कधी होतं? त्या अळीला वाटत असतं, नाही मला पंख फुटावेत आणि एक दिवस मी आकाशात अगदी उडावं, असं त्या अळीला सारखं वाटत असतं. आणि अशा वाटण्यामुळेच तिला काय होतात, खरोखरच एक दिवस पंख फुटतात आणि फुलपाखरू होऊन ते निघून जातं. तसं आपण हे शरीर नाही, मी आत्मा आहे असं जर सतत म्हटलं, चिंतन केलं, तर खऱ्या अर्थानं आपण शरीर वेगळं आणि आत्माच आहे मी, हे कळायला सुरुवात होते. म्हणून ध्यान आणि धारणा म्हणजे एकसारखं त्याचं चिंतन करणं हे महत्वाचं आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं. म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं म्हणायचं. मीच म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही. रोज आपण म्हणतोच आहे की आता असं नाही आहे. भक्ती पाहिजे. कारण देवीला आवाहन केल्याशिवाय तर काही ध्यान होणार नाही आहे. श्री माताजीच हे करून घेत आहेत. तर त्यांच्या कृपेमध्ये ही होण्यासाठी तिला तर आवाहन केलंच पाहिजे आहे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून फिरवतोय. दशमद्वार. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा. टाळूतून आपल्याला हाताच्या तळव्यावरती उजव्या काय जाणवते का बघायचं. गरम गार थोड्याशा चैतन्याच्या झुळूक म्हणतो आपण त्याला, ती येते, जाणवते. हात खाली घेऊया. चित्तानं बघूया. आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का पाहायची. सहज मध्ये बघा, सहज मध्ये ती वर येते. किती समाधान, शांती, आनंद मिळतं आपल्याला. कारण ती लालायित आहे आपल्याला द्यायला. आदिशक्ती फक्त घेण्यासाठी आपण कमी पडतो. त्यासाठी वेळ देत नाही, नको ती प्रपंचामध्ये अडकतो. परिणाम स्वरूप श्री माताजी द्यायला आलेलं असताना आपण मात्र ती घेत नाही. त्यासाठी साधकच व्हायला पाहिजे. आपला पिंडच पाहिजे. काय जरी इकडचं जग तिकडं झालं तरी आम्ही कायम शस्त्रार्च्या वर राहू, ही धारणा आमची पाहिजे. तर हे मिळेल, नाहीतर नाही मिळेल. मासा कसा तडफडतो पाण्यातून बाहेर काढल्यावर, तशी तडफड पाहिजे की वा नाही, मी वर राहणार. काही जरी होऊ दे, मला किती त्रास होऊ दे, काही होऊ दे, मी वरतीच राहणार, मी श्री मातांच्या चरणाशीच राहणार. असं का नाही म्हणत? प्रपंचामध्ये सगळं अडकलेलं असतो. हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं पाहिजे आणि सगळं इथंच ठेवून जातो ना एक दिवस. मग ते द्यायला आलेले आहेत श्री माताजी, तर आपण घेत नाही आहे. आपलं लक्ष तिकडं नाही आहे. हे चुकीचं होईल ना. साक्षात आदिशक्ती आपल्याला देत आहेत, ते आपण घेणं आवश्यक आहे. हे दान कोण देऊ शकत नाही. हे श्री माताजीच करू शकतायत फक्त. बाकी कुठल्या गुरुनं आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला आहे? श्री माताजींनीच दिले ना. इतर गुरुचं एवढं आपण गुणगान करतो, एवढं नामस्मरण करतोय, त्याचं आयुष्यभर केलंच की. अजूनही काही लोक इकडं तिकडं करत असतात, नाही असं नाही. सहयोग पण चाललेला असतो काही जणांचा, आणि काही जणांचं हेही चालू असतं. सगळंच झाला तर फायदा इकडनं होईल, नाहीतर तिकडनं होईल, हेच पाहतो ना आपण.
असं न करता निष्ठा पाहिजे ना आपली. आत्मसाक्षात्कार यामध्ये कोणी दिलाय आपल्याला? श्री माताजींनी दिलाय ना. मग काहीतरी विशेष असल्याशिवाय, श्री माताजींच्यामध्ये काहीतरी ताकद असल्याशिवाय काय साक्षात्कार होईल का आपल्याला? विचार करायला पाहिजे ना. म्हणूनच आपण श्री माताजींना सर्वस्व मानलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्कार दिला. रामाने दिला नाही, कृष्णाने दिला नाही, बुद्धाने नाही, महावीरांनी नाही, कोणीच दिलेलं नाही. श्री माताजींनी दिला आहे. म्हणून त्यांना आम्ही जाणणं आणि मानणं महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नव्हे, की आपण त्या देवतांना मानत नाही. सर्व देवतांची भक्ती कशी करायची हे श्रीमातांनी शिकवले ना. आत्मसाक्षात्कार झाला म्हणून तर आम्हाला गीता समजली, बायबल समजलं, कुराण समजलं, तत्वार्थ सूत्र समजलं. म्हणूनच नाहीतर काय कळलं असतं आम्हाला? ज्ञानेश्वरी देखील आम्हाला आत्मसाक्षात्कारी झाल्यावरच कळलं. तोपर्यंत काही सुद्धा समजलं नाही. म्हणजे आम्हाला सहजोग किती महत्वाचा आहे, की श्री मातांनी जो आत्मसाक्षात्कार दिलेला आहे, तो किती महत्वाचा आहे. याचं महत्व आपण ओळखलं पाहिजे, की ह्या सर्व धर्म ग्रंथांच्याही पलीकडचं जे ज्ञान आहे ना, हे जे वाचून मिळणार नाही, ते प्रॅक्टिकल एका क्षणात श्री मातांनी दिलेलं आहे. ती पुण्याई थोर आपली म्हणून ते मिळालं. तर ते टिकवून ठेवायचं पण काम केलं पाहिजे ना. का नुसतं गार होतंय ठीक आहे. हातामध्ये व्हायब्रेशन्स येतायत ठीक आहे, काही हरकत नाही. तेवढ्यावरच समाधान. हे होतं. याची किंमत, याचं महत्त्व आपण ओळखलेलं नाही अजून. ते ओळखता आलं पाहिजे. आपण योगी माणसं आहे, सहजयोगी आहे. हे जन्मजन्मांतरीचं पुण्य आपल्याला एकत्रित केल्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे. त्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि कायम शस्त्राच्या वरती राहायचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक साधकाने करणं गरजेचं आहे. स्वतःही आपण साक्षात्कार घेऊन उच्च स्थितीला जायचं आहे आणि इतरांनाही त्या पद्धतीनं उच्च स्थितीला नेण्याचं काम आपण केलं पाहिजे आहे. कारण समाजामध्ये समाज कुठल्या दिशेनं चाललेला आहे हे पहा. त्यामध्ये किती घाबरलेली लोक आहेत. त्या सर्व लोकांना आपल्याला धीर द्यायचा आहे. त्यांचे आजार बरे करायचे आहेत आणि त्यांना कायम शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे. श्री मातांच्या चरणाशी त्यांना आणायचं आहे. बस एवढंच कार्य करायचं आहे. हे करत असताना आपण स्वतः तयार होणं गरजेचं आहे. आपल्याला व्हायब्रेशन समजल्या पाहिजे. दुसऱ्याला सांगत असताना आपल्याला कळलं पाहिजे पहिलं. मग आईच्या चरणाशी त्यांना आणायचं आहे. खऱ्या साधकांना श्री मातांच्या चरणापर्यंत न्यायचं काम आपल्या सर्व साधकांचं आहे. हे महत्वाचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. बघा, वरची जाणीव तर वर जाणीवच आहे. ही अवस्था आहे आपली. आता थोडं खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. ब्रह्मरंध्र बघा, चित्त खाली ना खाली येतं. महत्वाचं आहे. वर तर जायचंच आहे, पण खालची स्थिती बघायची. ब्रह्मरंध्र तिथं जाणवतं. खूप छान जाणवतं. कलेक्टिव्हिटी चांगली आहे. सगळी लोक खरंच भक्तीनं ध्यान करतायत. त्याचं ते फळ आहे. ही सर्वांच्या भक्तीमुळे, सर्वांच्या ध्यानामुळे खरं ध्यान चांगलं लागतं. प्रत्येक जण भक्तीनं बसतो आणि करतो हे महत्वाचं आहे ना. त्यामुळे ध्यान लागतं एवढं छान. शस्त्रांमधून आता आपण खाली आज्ञेमध्ये येऊया. ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली आज्ञा आहे, टाळ्याच्या वर. आज्ञेतून विशुद्धीमध्ये येऊया. वरून खाली लक्ष, विशुद्धी चक्र. विशुद्धी म्हटलं की ते फिरलं पाहिजे. गरगर गरगर फिरतं ते फार. सुदर्शन चक्र बघितले ना श्रीकृष्णाच्या हातामध्ये, ते कसं फिरतं गरगर गरगर. तसे विशुद्धी ही चक्र आहे, ते फिरतं.
सुदर्शन. खरं ते सुदर्शन याचा अर्थ असा आहे, की चांगलं दर्शन असा अर्थ आहे त्याचा. सुदर्शन म्हणजे काय? चांगलं दर्शन. आपला चेहरा जो आहे ना, तो विशुद्धी चक्रामुळे चांगला होतो, गोड होतो. ज्याचं विशुद्धी चक्र चांगलं आहे ना, त्याचा चेहरा गोड असतो. श्रीकृष्णासारखा. माधुर्य असतं त्याच्या चेहऱ्यावरती. म्हणजे त्याचा चेहरा जरी बघितला जरी चांगलं दर्शन म्हणतो ना आपण, एखादी व्यक्ती असते, चांगलं दर्शन झालं. सुदर्शन म्हणतात त्याला, चांगलं दर्शन. म्हणून श्रीकृष्ण ही मधाळ गोड वाणीत बोलायचे. जनहाचं चक्र आहे, जनहा. संपर्क. आपण लोकांशी संपर्क साधत असताना गोड आणि मधाळ वाणीतूनच बोललं पाहिजे. म्हणजे जनहाचा संपर्क होईल. कलेक्टिव्हिटी आपली मजबूत ठेवण्यासाठी आपण गोड बोलणं आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं गोड, खोटं नव्हे, हृदयापासून. सहयोग देखील अगदी गोड वाणीतून सांगितला पाहिजे. आपली वाणी शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे. त्या वाणीमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असता उपयोगाचा नाही. म्हणजे तोंडात शिवी असता उपयोगाचा नाही. अभद्र काय बोलायचं नाही आपल्याला. पवित्रता. व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत. आपल्या बोलण्यातून व्हायब्रेशन्स निर्माण करता आल्या पाहिजेत. एवढी पावित्र्य आपल्या बोलण्यात असणं आवश्यक आहे. त्याला वाक्सिद्धी म्हणतात. म्हणजे बोलेल ते खरं. जे बोलाल व्हायब्रेशन्स येणार. त्याला वाक्सिद्धी म्हणतात. ते विशुद्धी चक्र जागृत झाल्यानंतर मिळतं. म्हणून विशुद्धीला फार महत्त्व आहे. ती बिघडण्याची कारणं आणि ठीक कसं करायचं ते श्री मातांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ते वाचून ठीक व्हावं. विशुद्धीतून आपण खाली अनाहतमध्ये येऊया. वरून खाली लक्ष, अनाहत चक्र. बघा, अनाहत म्हटलं की दुर्गा माता, जगदंब जगदंब. लगेच दुर्गा माता आठवली पाहिजे. म्हणजे निर्भयता. आमच्यामध्ये निर्भयता पाहिजे. आम्ही गांगारून घाबरून नाही जायचं. काही जण सांगले नाही मला आजार आहे, कोरोना झालाय, लगेच घाबरतात माणसं. घाबरायचं नाही, आपण सहजयोगी आहोत. आपल्याला भ्यायचं काही कारण आहे. आम्ही आत्म्याला जाणतो. शरीराला काय, शरीर तर नष्ट होणार एक दिवस. त्याला काय करायचं घेऊन? आणि काय होणार आहे? शस्त्राच्या वर जर आपण राहिलो तर काहीही होत नाही आपल्याला. जरी पकडला असेल समजा, तरी जर आपण शस्त्राच्या वर राहिलात तर सर्व बाधा, सर्व त्रास, सर्व आजार तिथून निघून गेला की आपण मोकळं होतो क्षणार्धात. त्यामुळे भ्यायचं काही काम नाही. सर्व शस्त्रास्त्र श्री मातांनी दिलेले आहेत आपल्याला. फक्त युद्ध कसं करायचं आणि त्यामध्ये निपुण कसं व्हायचं हे मात्र शिकून घ्यावं. त्यामुळं हे चक्र फार महत्वाचं आहे. ही निर्भयता आपल्यात आलीच पाहिजे सहयोग्यांच्या. सहयोगी म्हटलं की निर्भय असायला पाहिजे. मृत्यूला पण घाबरता उपयोगाचं नाही. त्यालाही परत फिरावं लागेल. अशी तयारी आपली असणं आवश्यक आहे. अनाहत मधून आपण नाभीमध्ये यायचं. वरून खाली नाभीमध्ये लक्ष. पूर्ण नाभी. जसं पाण्यात खडा टाकल्यानंतर कसं फिरतं, पाण्याचं जे वलय कसं येतं पाण्यातून, खडा टाकला तर वलय कसं तयार होतं, तसं नाभीमध्ये जाणवतं. जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतं ते नाभी. म्हणजे तसं ते चक्र फिरतं. काही जणांना धडकतं आतमध्ये, असंही होऊ शकतं. अनेक प्रकार आहेत चक्राची जाणीव होण्याचे. हे कलेक्टिव्हिटीमध्येच करायचं, वैयक्तिक नाही करायचं. वैयक्तिक फक्त शस्त्राच्या वर लक्ष ठेवणे. नाभीतून स्वाधिष्ठानमध्ये येऊया. वरून खाली स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान म्हणजे स्वतःचं अधिष्ठान. म्हणजे मी आत्मा आहे हे या चक्रामुळे कळतं. किती महत्वाचं आहे. हे चक्र जे आहे ते नाभीभोवती फिरत असतं भवसागरातून. जसं पृथ्वी भोवती चंद्र फिरतो ना गोल, तसं भवसागराच्या भोवतानी, नाभीच्या भोवतानी हे स्वाधिष्ठान चक्र फिरत असतं. म्हणून विष्णूच्या बेंबीतून जे निर्माण झालं ते ब्रह्मदेव सरस्वती, म्हणून ते आहेत तिथं. लक्षात घ्यायचं मेन काय आहे, विष्णू तत्व आहे. आणि विष्णू कुठे झोपलेत? शेषनारायण. शेषनारायण म्हणजे काय? आपली जी आतडी आहे ना, आपली आतडी जशी बघा, एक कल्पना, योगी लोकांची कल्पना कशी आहे, आतडी आहे ही म्हणजे शेषनारायण आणि त्याच्यावर विष्णू आहेत.
म्हणजे नाभी बरोबर त्याच्यावरती आहे, हे कळतं. आणि हेच शेष नारायण शिवांनी स्वतःच्या गळ्यामध्ये घेतलेलं आहे. बघा, म्हणजे सर्वात विराट पुरुष कोण? शिव आहेत. म्हणजे एक-एक असं आहे, शेवटी पोहोचायचं आहे कुठे? शिवतत्वामध्ये. ब्रह्मदेव झाले, विष्णू झाले, मग शिवांच्या पर्यंत जायचं. मग मुक्ती. त्रिमूर्ती ते दत्तात्रय, गुरुतत्व ते भवसागरामध्ये. गुरु सगळ्यात महत्वाचं काय? गुरु म्हणजे काय? गु म्हणजे अंधार, रू म्हणजे नाहीसा करणारा. जो अंधार नाहीसा करतो तो गुरु. तो नाभीमध्ये आहे. स्वादिष्ठांमधून मूलाधारमध्ये जायचं आहे आपल्याला. वरून खाली लक्ष, मूलाधार शक्ती केंद्र. पाठीचा शेवटचा मणका मग गणेश तत्व. गणेश तत्व जागृत होणं आवश्यक आहे, कारण हिट जर आपल्यामध्ये उष्णता जास्त असेल तर गणेश तत्व आपलं भक्कम ठेवायचं, म्हणजे थंड. गणेश ही थंडतेची देवता आहे. म्हणजे निसर्गावरती सत्ता श्री गणेशांची आहे. पृथ्वीवरती, पृथ्वी तत्व ज्याला म्हटलेलं आहे ना, पृथ्वीवरती सत्ता श्री गणेशांची आहे. म्हणून गणेश तत्व जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपलं पूर्ण लक्ष मूलाधारवरती देऊया थोडंसं. स्वस्तिक काढूया पाय तर तिथे, म्हणजे लक्षात येईल ते चक्र. गोल फिरवूया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. बघा, आता आपण म्हटलं की ह्या पृथ्वीवरती सत्ता श्री गणेशांची आहे. गणेश कुठून तयार झाले? पृथ्वी तत्वातून आले, म्हणजे ह्या भूमीतून आलेले आहेत, भूमाता. आता आपली जी बोटं आहेत, आपले जे हात आहेत, ते श्री मातांच्याकडे आपण केलेले आहेत. ते काय करायचे? हात पृथ्वी तत्वाकडे करायचे. आपले हात बोटं, आपली बोटं काय करायची? खाली करायची अशी पृथ्वी तत्वाकडे. लक्ष मूलाधारमध्ये पण आहे आणि हाताच्या बोटावरती पण आहे पृथ्वी तत्वाकडनं. म्हणजे आपल्याला पृथ्वी तत्वाच्या व्हायब्रेशन समजतील. लक्षात येते? आपले जे बोटं आहेत ती पृथ्वी तत्वाकडे करायची. श्री मातांच्याकडे न करता खाली पृथ्वी तत्वाकडे करायची. बघा, पृथ्वी तत्वामध्ये श्री गणेश आहेत. त्यांच्या व्हायब्रेशन्स किंवा पृथ्वी तत्वातल्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजाव्यात यासाठी आहे ते. लक्ष मूलाधारमध्ये पण आहे. गणेश तत्व आणखी जास्त जोरात सुरुवात होते. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. श्री गणेशजी, आपण साक्षात पृथ्वी तत्व स्वामिनी आहात. म्हणजे पृथ्वी तत्वाचे स्वामी श्री गणेश आहेत. आपली बोटं गणेश पृथ्वी तत्वाकडे आहेत. बघा, व्हायब्रेशन्स येतात पृथ्वी तत्वातनं, ते बघायचं. आतमध्ये व्हायब्रेशन्स आतमध्ये आहेत. लक्ष पृथ्वी तत्वाच्या आतमध्ये, तिथनं कळलं पाहिजेत व्हायब्रेशन्स येतात की नाही. म्हणजे पृथ्वी तत्वामध्ये जी पवित्रता आहे ती आपल्या हाताच्या बोटाला लागेल, समजेल. म्हणजे पृथ्वी तत्वाच्या व्हायब्रेशन्स कळतील. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला पृथ्वी तत्वातील व्हायब्रेशनची जाणीव करून द्या. श्री गणेशजी, आपण साक्षात श्री पृथ्वी तत्व स्वामीने आहात. कृपा करून आम्हाला या पृथ्वी तत्वाच्या व्हायब्रेशन्स समजू द्यात, लक्षात येऊ द्यात. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये या पृथ्वीतील गणेश तत्व जागृत करा. ही पृथ्वी तत्व शांत करा. श्री गणेशजींना शांत करा. आम्हाला त्याची परम चैतन्याद्वारे जाणीव करून द्या. गणेश तत्वाच्या व्हायब्रेशन्स किंवा पृथ्वी तत्वातल्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात येतील. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये या पृथ्वी तत्वातील व्हायब्रेशन्स वरती येऊ द्यात. कारण का? कारण अनेक संत अवतरण या पृथ्वीवरती होऊन गेली. त्यांच्या व्हायब्रेशन्स
या पृथ्वीमध्ये दबल्या गेलेल्या आहेत, त्या वरती येऊ द्यात. त्यांचं पावित्र्य, त्यांचं चैतन्य या पृथ्वी तत्वातून वरती येऊ द्यात. बघा, व्हायब्रेशन्स बघायच्या पृथ्वी तत्वातल्या. हे कळतं आपल्याला. श्री गणेश म्हणजे पवित्रता. एक मॅग्नेटिझम होतं. मॅग्नेट कुठं आहे? पृथ्वी तत्वाच्या पोटातच आहे ना. व्हॅलन्सी, 4 व्हॅलन्सी आहेत त्याला. कार्बन ॲटम म्हटले त्याला. आणि तो कार्बन पृथ्वीच्या पोटात, म्हणजे तो गणेश, म्हणजे मूळ तत्वाशी आपण एकरूप होतोय. मूळ तत्वाशी म्हणजे ते गणेश आहेत. कार्बन ॲटम म्हणजे श्री गणेश आहेत, माहिती झालं. मग त्यांच्या व्हायब्रेशन्स आपण खऱ्या अर्थानं घेतोय ना आतमध्ये पृथ्वीतून. बघा, हात असे केला, जबरदस्त व्हायब्रेशन्स खालून बोटामध्ये जाणवतील आपल्याला पृथ्वीतून. म्हणजे ह्या भूमीच्या जर व्हायब्रेशन्स बघायच्या झाल्या आपल्याला, एखादी वास्तू जर आपल्याला पाहायची झाली, तर या वास्तूच्या पहिला भूमी तत्वातल्या व्हायब्रेशन्स पाहायच्या. आपण वास्तू शांत करतो म्हणजे काय करतो? या भूमी तत्वाला शांत करतो. जर काय बाधा असतील तिथं निघून जाव्यात. गणेशाची स्थापना व्हावी म्हणून गणेश पूजन केलं जातं. म्हणजे या पृथ्वी तत्वातल्या व्हायब्रेशन्स आपण वरती आणतोय आकाश तत्वापर्यंत. बघा, यासाठी म्हणजे या वास्तूमध्ये जी लोक राहणार आहेत त्यांना आनंद मिळावा, त्यांच्यामध्ये पावित्र्य व्हावं, त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून गणेश तत्वातल्या व्हायब्रेशन्स आपण वरती आणतोय. व्हायब्रेशन्स समजल्या पृथ्वी तत्वातल्या. लक्ष मूलाधार वरती पण आहे, तेही फिरतंय. श्री गणेशची कृपा करून आम्हाला क्षमा करा. आपणच आमचे वडील बंधू आहात. कृपा करून आम्हाला परमचैतन्याचे ज्ञान घेण्याची शक्ती द्या. आता आपले हात काय करायचे? परत मातांच्याकडे करायचे. बघा, ही वायू तत्वामध्ये आलो आपण. वायू तत्व. आता आपली चित्त जे आहे ते मूलाधार वरून वरती स्वादिष्ठान मध्ये आणायचं. शिस्तीत आणायचं पाठीच्या मणक्यातून. स्वादिष्ठान मधून नाभीमध्ये आणायचं. शिस्तीत आणायचं. पाठीच्या मणक्यातून कळायला पाहिजे, बरोबर येते. नाभीतून अनाहत मध्ये यायचं. वायू तत्व कुठं आहे? अनाहत मध्ये जाणवतं ना. श्री माताजी, आपण साक्षात श्री वायू देवता आहात. बघा, आपलं लक्ष वायू तत्वाकडे द्यायचं आता. म्हणजे समोरच हात धरलाय आपण श्री मातांच्या. मग समोर जे आहे ते वायू तत्वच आहे ना. तिथून आपल्याला समजणं आवश्यक आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री वायू देवता आहात. कृपा करून वायू तत्व जागृत करा. या वायू तत्वातील गणेश तत्व जागृत करा. बघा, व्हायब्रेशन्स बघायच्या. वायू तत्व सगळीकडे आहे, आसपास सगळीकडे आहे. आणि वायू तत्वाची देवता कोण आहे? हनुमानजी आहेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री पवनपुत्र आहात, हनुमानजी आहात. कृपा करून आमच्यामध्ये जागृत व्हा. म्हणजे जर आपलं हृदयामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, वायू तत्वाशी संबंधित जर काही प्रॉब्लेम असेल, तर हनुमानजी आपल्याला त्यातून बाहेर काढतात. म्हणजे आपल्या अंतःकरणातील विचार दुसऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवायचं काम हे हनुमानजी करतायत, म्हणजे वायू तत्वातून. आपण ज्या व्हायब्रेशनचं घेतोय किंवा देतोय दुसऱ्याला, याचं ये जा करणारे हनुमानजी आहेत, नेणारे हनुमानजी आहेत. म्हणून हनुमानजींना फार महत्व आहे, कारण पवनपुत्र आहेत ते. म्हणून त्यांची पण स्तुती आपण करतोय.
ते देखील चिरंजीव आहेत. जसं श्री गणेश चिरंजीव आहेत, तसे हनुमानजी पण चिरंजीव आहेत. पण वायू तत्वातल्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात घ्यायच्या. समोरच आपल्याला कळतं. आपण कुठेही वायू तत्वात लक्ष द्या. तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती येतील. आपण वायूमध्येच अगदी बसलेलो आहोत. जसं पाण्यामध्ये खोलात जाऊन बसतो ना, तसं वायू तत्वात बसलोय आपण. आजूबाजूला सगळीकडे वायू तत्व आहे. चैतन्याचं तत्व आहे. हनुमानजींचं तत्व आहे. बघा, जिथं लक्ष घालाल त्या वायू तत्वातलं गणेश तत्व जागृत झालंच पाहिजे श्री मातांच्या कृपेत. म्हणून हातातले व्हायब्रेशन्स पण आपल्याला जाणवतील. संपूर्ण बॉडीला आपल्याला वायू जाणवेल. किती महत्वाचं आहे. आणि या वायूतूनच चैतन्य वाहतं ना. चैतन्याचं वाहक कोण आहे? वायू आहे. पहिला पृथ्वी, त्यानंतर पातळ म्हटलं तर त्यापेक्षा हलकं जल आहे, आणि जलापेक्षा हलकं काय? वायू आहे, आणि वायूपेक्षा हलकं काय? चैतन्य आहे. म्हणजे वायू तत्वातूनच चैतन्य प्रवाहित होत असतं. मग शस्त्राच्या वरती आपल्याला जे जाणवतं ते वायू तत्वातूनच जाणवतं ना चैतन्य. म्हणजे जडातून जल, जलातून वायू, आणि वायूतून चैतन्य. बघा, फरक लक्षात येतोय का बघायचं. म्हणजे हे कळलं पाहिजे, हे ज्ञान, की कशा पद्धतीने आपल्याला ती जाणीव होत असते. आता अनाहत मधून आपण विशुद्धीमध्ये यायचं हळूहळू. बघा, विशुद्धी. आता विशुद्धीचं हे जे चक्र आहे ते इथर तत्वातून श्रीकृष्ण आलेले आहेत, आकाश तत्वातून. मग आपली बोटं काय करायची? वर आकाश तत्वाकडे करायची अशी. जसं आपण श्री माताजी सांगतात ना, आकाशाकडे हात करा आणि बघा, तसे आपण आपले दोन्ही हात, बोटं आकाश तत्वाकडे करायची. अल्लाहू अकबर म्हणताना करतो ना तसं. नमाज पडताना कसं आहे, आकाशाकडे हात करतात. म्हणजे इतर तत्व आहे. वायू तत्व, इथर तत्व, आकाश तत्व, हे फार महत्वाचं आहे. कारण आकाशावरतीच सगळं अवलंबून आहे. आकाश तत्वातच संपूर्ण पृथ्वी, जल, अग्नी, वायू, सगळं जी चारी तत्व आहेत ती आकाश तत्वातच आहेत. विशुद्धी चक्राकडे लक्ष देऊन श्री माताजीने प्रार्थना करायची, श्री माताजी आपल्या परम कृपेत आमच्यातील इथर तत्व, आकाश तत्व जागृत करा. आमच्या आकाश तत्वातील गणेश तत्व जागृत करा. बघा, बोटांच्या वरती लक्ष ठेवायचं. बोटं आकाशाकडे आहेत आपली, अधांतरी ठेवलेत आपण वर. म्हणजे वरून व्हायब्रेशन्स आपल्या बोटावरती जाणवल्या पाहिजेत, आकाश तत्वातल्या. हे कळतं विराटमध्ये काय चाललेलं आहे हे बोटावरती समजण्यासाठी. आपण अशी हात केला तर कळतं विराटमध्ये काय प्रॉब्लेम आहे बाबा, हे कळतं. म्हणजे पृथ्वी, आकाश आणि वायू या तीन तत्वाद्वारे आपण जाणू शकतो या त्रिभुवनामध्ये काय चाललंय. त्रिभुवन आहेत ना. बघा, आकाश तत्वाकडे लक्ष आणि विशुद्धीकडे पण लक्ष. कारण विशुद्धीची सुरुवात विराट आहेत ना, तेच विराटवर आहे कृष्ण. इथर, आकाश, खेचर, अनेक नाव आहेत. श्री माताजी कृपा करून आम्हाला विराटातील संपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. श्री माताजी, आपण साक्षात श्री विराट आणि विराटांगना आहात. व्हायब्रेशनची जाणीव, त्याची आम्हाला जाणीव करून द्या परमचैतन्याद्वारे. आमच्यातील विराट तत्व जागृत करा. महत्वाचं आहे. हात वरती आहेत बघा, व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतोय की नाही. लक्ष विशुद्धीवरती ठेवून करायचं. विशुद्धीवरती मूळ तिथं आहे, आणि त्यामुळे व्हायब्रेशन्स हातातून समजणार. कारण विशुद्धी पासून हात फुटलेत. अशा प्रकारे 3 प्रकारच्या व्हायब्रेशन्स आपण पाहिल्या. त्यानंतर परत हात मांडीवरती श्री मातांच्याकडे लक्ष. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचं. अग्नी तत्व, आज्ञा म्हणजे अग्नी, आज्ञा. पंचमहाभूत तत्वाला आज्ञा देण्याची ताकद या आज्ञाचक्रामध्ये आहे. पण आज्ञाचक्र तेवढं संवेदनशील पाहिजे.
म्हणजे पूर्वीचे ऋषी मुनी म्हणा किंवा योगी लोक आज्ञा करत असत, पाऊस पडत असत किंवा एखादा शब्द उच्चारला तरी आकाशवाणी होत होती. म्हणजे तेवढी ताकद त्यांच्यामध्ये होती ती आज्ञाचक्रातून. आज्ञाचक्र त्यांचं स्ट्रॉंग होतं. तसं आपलं आज्ञा व्यवस्थित असेल, स्ट्रॉंग झालं, तर आपण ही पंचमहाभूत तत्व हातामध्ये घेऊ शकतो. आज्ञेतून शस्त्रारमध्ये येऊया. शस्त्रारमधून परत आता हळूहळू वरती जायचंय आपल्याला. बघा असा हा प्रवास, त्याचं हे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण योगी माणसं, आपल्याला सगळं कळलं पाहिजे. शस्त्रारच्या वरती आकाश तत्व, इथर तत्व, त्या ठिकाणी चित्त स्थिर करतोय आपण. आता एकरूप झालो आपण त्या तत्वाशी. एक जीव शिवशक्तीशी एक रूप होतो आपण. शिव आणि शक्ती, जीवा शिवाची भेट वरतीच होते ना. बघा विराट म्हणले विराटामध्ये जातोच. विराट आणि विराटांगण आहे सगळी वर, कायम जोडलेलो आहे. आपल्याला असं वाटतं की तुकाराम महाराजांनी म्हटले ना, मैं तो दिखने में छोटा हूं लेकिन आकाश जितना बड़ा हूं. हे जे वाक्य आहे, हे वाक्य बाकी सर्वसामान्य लोकांना कळणार नाही, परंतु खरोखर जे योगी लोक आहेत, ध्यान करतायत, साक्षात्कार आहेत, त्यांना कळेल हे वाक्य काय आहे. कारण ध्यानात गेल्यानंतरच कळतं हे. विराटमध्ये गेल्यानंतरच कळतं की विराटमध्ये गेल्यावर आपणच विराट होतो आणि वाटतं अरे आपण तर एवढं छोटं होतं आणि एवढं मोठं कसं झालं, असं ते कळायला लागतं. एक एक वाक्य मग समजतात त्यांच्यातली. लक्ष शस्त्राच्या वर, विराटमध्ये एकरूप होतोय आपण त्या शक्तीशी. 1-2 मिनिटं बसूया आपण त्या स्थितीमध्ये. सत्य को पाने वाले सभी सहयोगियों को आप लोग इतनी बड़ी संख्या में यहाँ उपस्थित हुए हैं। ये होली के शुभ अवसर पर आज दिवाली मनाई जाएगी। होली के दिन आप जानते हैं होलिका को जलाया गया, अग्नि का बड़ा भारी दान है, कार्य है, क्योंकि अग्नि देवता ने होलिका को वरदान दिया था किसी भी हालत में तुम जल नहीं सकते, और चाहे किसी भी तरह से मृत्यु आ जाए तो तुम जल नहीं सकते। और वरदान दे करके फिर बहुत पछता है, क्योंकि प्रहलाद को लेकर वो गोद में गए और अग्नि देवता के सामने प्रश्न पड़ा, धर्म का प्रश्न, कि मैंने इनको वचन दे दिया मैं तुमको जलाऊंगा नहीं, और इस वचन को मैं अब कैसे भंग करूं। और प्रहलाद तो स्वयं साक्षात अबोधिता है, स्वयं साक्षात गणेश का प्रादुर्भाव, और इनको किस तरह से जलाया, इनको तो कोई नहीं जला, और मेरे भी शक्ति से परे, ये तो मेरे शक्ति से परे। तो उन्होंने विचार ये किया कि अहंकार कैसा कि इतनी बड़ी शक्ति के सामने मैं अपनी शक्ति की कौन सी बात कर सकता, मेरी ऐसी कोई सी भी शक्ति नहीं है जो इनके आगे चल सकती, शक्ति इतनी महान।
तो इनको तो मैं जला सकता ही नहीं, चाहे कुछ भी कर लूं। लेकिन इस वक्त दूसरा बड़ा भारी मेरे सामने धर्म का है। तो कर्तव्य और धर्म, इसमें जो कश्मकश हुई, उस वक्त ये सोचना चाहिए कि धर्म कर्तव्य से ऊंचा है। धर्म कर्तव्य एक सर्वसाधारण कर्तव्य से ऊंची चीज, और उससे भी ऊंची चीज आत्मा का, यानी जो छोटा परिधि में बंधा हुआ सीमित जो कुछ भी हमारा वलय है, गोल है, उससे जो ऊंचा गोल है, से जो ऊंचा वलय है, उसको करना अगर है तो इस छोटे को छोड़ना है। और यही कृष्ण ने शिक्षा दी। कृष्ण ने कहा कि अगर आपको हित के लिए झूठ बोलना पड़े तो आप झूठ बोल, सच बोलने की बात ठीक है, लेकिन किसी ऊंची चीज के लिए नीची चीज को छोड़ना चाहिए। जैसे कि कोई आदमी आप अंदर आ जाए और किसी को मारना चाहता है, हुकुम करना चाहता है, एक तो उसके अधिकार चिंता है, उससे आपने पूछा ये महाशय ऊपर है, तो आपने कहा कि हाँ है, मतलब सच कहना, सच कह दिया, तो जाके उसको मार डाले। लेकिन उनकी जान बचाना ये बहुत ऊंची चीज, वो बहुत महत्वपूर्ण बड़ी चीज। उस बड़ी बात के लिए, बड़े ध्येय के लिए ये छोटे जो चीजें हैं इनको छोड़ना, यही कृष्ण ने अपने जीवन में आया। कृष्ण के जीवन को बहुत कम लोग समझ पाए, क्योंकि उस जमाने में धर्म की ये दशा हुई कि लोग धर्म को बहुत ही ज्यादा गंभीरता पूर्वक, बहुत उसको सीरियस बना के सब भ्रष्टाचारी बने। धर्म बहुत सीरियस चीज है, इसमें आदमी को जो है बिल्कुल सीरियस क्योंकि कर्मकांड पड़ गए। अब कर्मकांड करने में बड़ी आफत रहती है कि अगर आपने इधर से उधर जला दिया तो भगवान जी नाराज, इधर से उधर आपने अगर उत्पत्ति जला दी तो भगवान जी नाराज, और लेफ्ट हैंड से आपने कुछ कर दिया तो गया। इन सब बातों की वजह से लोगों में कंडीशनिंग हो गई, और उस कंडीशनिंग की वजह से लोग बड़े गंभीरता पूर्वक धर्म करने लगे। इतने गंभीर हो गए कि उसका आह्लाद, उसका उल्लास सब खत्म। राधा जी की जो मेन शक्ति थी वो थी आह्लाद, सबको आह्लाद देना, ये उनकी मेन शक्ति। और इसीलिए उन्होंने फिर होली का त्योहार, कृष्ण ने आकर के जितनी भी पूजाएं थी सबको बंद कर दिया और कहा कि अब पूजा उजा मत करो, तुम उस आत्मा की ओर बढ़ो जिसको तुम्हें पालेगा, और छोटी छोटी चीजों में मत खो, शुद्र चीजों में नहीं खोना है, लेकिन ऊंची चीज के ओर अपनी दृष्टि लगाए। अब जो आदमी, मैं तो बड़ा झूठ कभी बोलता नहीं था, कभी कभी ऐसा आदमी ओवर स्पष्ट वक्ता भी हो जाता है और अहंकार में दूसरों को दुखाता है, या नहीं तो उसी में उसका जीवन सत्यानाश। सच भी क्यों बोलना, धर्म भी क्यों करना, कर्तव्य क्यों करना, क्योंकि आपको आत्मा होना है। और किसी भी चीज से आप इस तरह से बंधन में फंस जाए और उससे आपको सीरियसनेस आ जाए, आप बुढ़ा जाए, उसको बुढ़ाना है, उससे कोई फायदा नहीं। सो धर्म जो है वो आदमी को बिल्कुल पूरी तरह से एकदम जमा देता था, जैसे आइसक्रीम नहीं जम जाती ऐसे जमता। और शक्ति का संचार कैसे, उसका आनंद कैसे लोग, तो उन्होंने रंग वगैरह खेलना शुरू किया। रंग भी सारे जो रंग है आप देखिए कि रंग भी देवी के रंग है, सारे सातों खबरों के रंग से रंग खेला जाता है।
सारे चक्र के रंग ही अपने ऊपर उठा लो, खेलो, उल्लास, आह्लाद, आनंद में। गंभीरता पूर्वक बैठने कौन सी जरूरत है? अगर आप परमात्मा को पाए तो। वल्लभाचार्य के पास एक बार सुखदास जी गए और उनसे अपना रोना, बेचारे वो पार नहीं थे तो रोते रहते तो रोना शुरू करा। तो वल्लभाचार्य तो साक्षात श्री कृष्ण ही अच्छा बताते थे, तो उनसे रहा नहीं गया। तो उन्होंने कहा, काहे गिगियावत हो? समझ में आया कि मैं गिगियाते क्यों? इसके लिए, गिगियाने के लिए और कई शब्द नहीं मिलेगा आपको कि हर समय ये रोने की क्या जरूरत है। परमात्मा के प्रेम में आदमी आनंद विभोर हो जाता है। लेकिन ये अंदर से आने वाली एक आह्लाददायी शक्ति है, जिससे होना चाहिए। न कि ये कि बहुत से लोग आजकल ढोलकी लेकर के और बजाते फिरते हरे रामा हरे कृष्णा उस तरह की नहीं। ये उसकी कॉपी है, जो मैंने कल कहा कि रियलिटी और कॉन्सेप्ट में बहुत अंतर है। जो असलियत है उसमें आदमी विभोर होकर के खुश होता है। उसमें कोई अश्लीलता नहीं, कोई गंदगी नहीं है, उसमें कोई जानबूझ करके नाटककारी नहीं। अंदर ही से आदमी खुश होकर के आह्लाद और उल्लास को महसूस करता है। और वही चीज जो है बाद में अनेक आघातों से भी दुखदायी हो गई। सब धर्मों में इसी प्रकार होते हैं। जैसे कि मुसलमानों में आपने देखा है कि वो लोग मारते हैं अपने, खाए हुसैन हम न हुए, सुना होगा। मैंने रोने वाला धर्म ये धर्म नहीं। जब धर्म में रोना है तो ऐसे धर्म में क्या आने का, ऐसे तो रोना ही होता है। सो दुख पाने वाला और दुख देने वाला धर्म हो नहीं सकता। लेकिन ये सब धर्मों में ऐसी बातें आ गई, हिंदू धर्म में भी आ गई। मैंने ये कि जो आदमी बिल्कुल मरगिल्ला हो, वही बड़ा भारी साधु संत मानने लगे। देखो मरगिल्ला होना चाहिए, उसकी हालत ये होनी चाहिए कि उसमें एक उद्विग्नता होनी चाहिए और वो ऐसी दशा में होना चाहिए कि आधा पागल रहता। अच्छा, कभी भी उठा डांस करना शुरू कर दिया या कभी रोने को बैठ गया, दुबला पतला, हड्डियां उसके पिछका हुआ मुंह, 50 उसमें झुर्रियां पड़ी हुई, आंखें बिल्कुल पलक के जैसे बाहर, तेज तंदुरुस्ती चौपट और हर तरह की उसमें दुर्दशा। ऐसा आदमी कभी भी धार्मिक नहीं, प्रसन्न, खिली हुई तबियत, खुला हुआ हृदय और प्रकाश जैसे उसके अंदर से रहेगा। तो होली का साधन बात, जैसे मैंने कल कहा, आज से यही तय कर ले कि अब होली जो है ये दिवाली हो जाएगी। तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना बघूया. लक्ष वरतीच असू दे, बघायचंय श्रीमाताईंना. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवूया आणि शस्त्राच्या वरती पण, आकाश तत्वाकडे, विराटाकडे. व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात यायला पाहिजेत. कुठल्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, काय आहेत, याचं ज्ञान आपण घेण्याला सुरुवात केली पाहिजे आता. श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा आपण शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हाताने कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनी वरती हळू वरती आणायची, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला परत लक्ष कुंडलिनी वरती. हे करणं आवश्यक आहे.
शिस्तीत करायचं. कधीही घ्या बंधन, पण अशा पद्धतीने घेतलात तर अधिक फायद्याचं होईल. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला लक्ष कुंडलिनीवरती ठेवूनच करायचं म्हणजे कळतं सगळं. तोपर्यंत नाही समजणार. 3 गाठी मारतोय. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा लक्ष कवचावर ठेवायचं आता. 7 वेळा आपण इकडे-इकडे करतोय हात. परंतु लक्ष कवचावरती असेल, तर त्याचा इफेक्ट आहे. नाहीतर हे कर्मकांड झालं. शिस्तीत घ्यायचं म्हणजे कळतं व्हायब्रेशन्सची जाणीव. आपल्या साईडला जे वलय तयार होते, त्या वलयाकडे लक्ष केंद्रित करतोय आपण. आणि त्यामुळेच खरं आपलं रक्षण होत असतं, संरक्षण मिळत असतं. मातांच्या संरक्षणामध्ये वलयामध्ये राहायचं आहे आपल्याला. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. हं. आता उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरती विराटमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि लक्ष आपल्या वलयाकडे पण असावं. जय श्री माताजी.